आज हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी जे आहे महाविकास आघाडीने विरोधकांनी जे आहे पायऱ्यावर हल्ला बोलला ईव्हीएमला घेऊन। काय सांगाल सर तुम्ही आज ईव्हीएमला घेऊन? सगळं तुम्ही ते दाखवा की ईव्हीएमच्या विरोधामध्ये आम्ही जे महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये याचं वातावरण ईव्हीएमच्या विरोधातलं आहे। देशाच्या संसदेमध्ये देशाच्या लोकसभेमध्ये याच्यावर चर्चा झाली, याच्यावर आंदोलनं अजूनही चालू आहेत। त्यामुळे ईव्हीएम हा विषय हा सत्ताधाऱ्यांनी फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी सत्ता काबीज करण्यासाठी त्याचा गैरवापर केलेला आहे। त्याच्या विरोधातला हा लढा आहे। की हा लोकांचा अपमान आहे, कुठेतरी संविधानाचा अपमान आहे। देवेंद्र फडणवीसांनी संविधानाच्या अपमानाची चिंता करू नये। लोकांच्या अपमानाची जर चिंता असेल देवेंद्र फडणवीस, तर माझा सल्ला आहे मित्र म्हणून सुद्धा, लोकसभेमध्ये खूप मतदान असतं, खूप त्याला मोजायला वेळ लागतो असलं तुम्ही जे लंगडी सबबी सांगता, राज्यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा जवळजवळ 3-3 लाखाचे मतदारसंघ आहेत असं सांगता, चला आपल्या गावातनं सुरुवात करा। आत्ता येणाऱ्या ग्रामपंचायत, आत्ता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, आत्ता येणाऱ्या महापालिका, नगरपालिका ह्या त्याच्यामध्ये घ्या ना। ते तर छोटे छोटे आहेत। एका गावाचं मतदान किती असू शकतं? एका तासात निर्णय येईल ना। त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस, तुमची सतसत विवेक बुद्धी जर खरोखर जागृत असेल आणि लोकशाहीबद्दल आणि देशाच्या संविधानाबद्दल जर तुम्हाला खरोखरच कळव असेल तर हे करा आणि साबित करा ना। आम्ही सुद्धा तुमचं गुण गाऊ। काय त्याच्यात कुठे ना कुठे जे देवेंद्र फडणवीस आहे यांनी असं बोलले होते की ईव्हीएम विरोधात जे महाविकास आघाडी विरोधक आक्रमक होत आहे, आता आंदोलन करताय, ते कुठे कुठे संविधानाचा अपमान आहे असं देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि त्यांनाच कुठेतरी प्रत्युत्तर जे आहे महाविकास आघाडीने दिलेलं आहे। VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर।